नियंत्रण शब्द का नाही काढून टाकत? हा, पण नियंत्रण तुमच्याकडनं काय नाही. तुमचे अधिकारी, तुमचा स्टाफ किती आहे? आणि बस एवढाच स्टाफ आहे. एवढा स्टाफ आहे. काली घटना आहे. अहो कल्याणला काय करे? काय कल्याणला आपली मागणी केली ना, राजधानी मागणी केली, तुमचं ऑफिस बनवलं, तुमचा 24 तास माणूस नको बसायला. कल्याणला आहे का मला सांगा? एमआयडीसी डोंबिवली येते. कल्याणला काय करता तुम्ही? आता मी तोडील तुम्हाला. आज कामाच्या ऑफिसला बोलवलं ना, कुठल्या कामाच्या ऑफिसला सांगितलं होतं ना काल तिथं आपल्या पलीकडच्या ऑफिसला यायच्या पलीकडे गेली आपल्या एलआयसीच्या. अहो एलआयसीच्या ऑफिस पण रात्रीपासून तो सांगतो एलआयसीच्या आहे ते. म्हटलं आम्हाला माहित नाही एलआयसी कुठला ऑफिस आहे ते. आता सकाळी कळलं कामाचं ऑफिस आहे. कोणाशी बोलला? कुलकर्णी नाही तर आपल्या राजपूत आपणच ना. हा मग तुमच्याशीच बोलणं झालं होतं ना मला. आम्ही काय म्हटलं होतं की आम्ही येतोय म्हणून. ज्या प्रकारे काल संध्याकाळी तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती, त्या तक्रारीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी पाहणी काल संध्याकाळी केलेली आहे. आज सकाळी पाहणी चालू आहे. कुठल्या परिसरामध्ये काय प्रदूषण आहे याची, आणि त्याप्रमाणे अहवाल बनवण्याचं काम चालू आहे. आणि अहवाल बनवला की त्या आपल्याला कम्युनिकेट करता येतं. आपण जर बघितलं तर आपलं कल्याणला ऑफिस आहे डोंबिवलीसाठी. तर आत्ता निवेदन आम्हाला एक प्राप्त झालेलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगानं एक ऑफिसर इथे MIDCमध्ये बसवायची तजवीजचा प्रस्ताव आपण पुढे पाठवू. काळ्या ठिपक्याच्या बाबतच तुम्हाला म्हणले काल संध्याकाळी तक्रार प्राप्त झालेली आहे. त्याप्रमाणे आपण काल मिलापनगरचा भाग तपासलेला आहे. रात्री मिलापनगरच्या बाजूचाही भाग तपासला आहे. आज सकाळी तपासणी चालू आहे कुठपर्यंत काळं प्रमाण आहे, आणि त्याप्रमाणे अहवाल आपल्याला सबमिट केला. आपण जर बघितलं ठोस कारवाई तर नक्कीच होईल. त्याबाबत ठोस कारवाई तर होणारच आहे, आणि त्याचा अहवालही मी आपल्याला पाठवण्यात येईल. आपलं नाव आणि पद आपण निवेदन दिलेले आहे. आता आपण जर बघितलं तर डोंबिवलीनंतर 27 गावात सुद्धा पण अनेक ठिकाणी ठिपके पडलेले आहेत. नागरिकांना गुरुदंड पडला आहे. निवेदन दिले, काय माहिती द्यायची? आज खऱ्या अर्थाने काल डोंबिवली शहरामध्ये काला पाऊस पडला. म्हणजे आतापर्यंत हिरवा, पिवळा, निळा या पद्धतीने डोंबिवली शहरामध्ये लोकांनी पाऊस अनुभवलेला आहे. तर काल जो काळा पाऊस पडला, जर तुम्ही बघाल तर गाड्यांवर, घरांवर, लोकांच्या पांढऱ्या शैतांवर जे टिपके धुवूनसुद्धा निघत नाही, अशा पद्धतीचा पाऊस काल पडला तर पडला. सर्वकडे त्या गोष्टीचे व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियाला या बातम्या फिरतानासुद्धा सकाळी आज पडला. म्हणजे हे अधिकारी तरीसुद्धा डोंबिवलीमध्ये नाहीत. सन्माननीय आमदार राजूदा पाटील यांनी डोंबिवली शहरामध्ये MPCBचं एक ऑफिस कार्यालय असला पाहिजे, आणि 24 तास या ठिकाणी त्यांचा माणूस बसला पाहिजे. हे वारंवार सांगितल्यानंतर ऑफिस केला, पण या ठिकाणी त्यांचा माणूसच नसतो. खऱ्या अर्थाने प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी डिस्प्ले आणि ते यंत्रणा बसायला पाहिजे, आणि डिस्प्लेवर तो दिसायला पाहिजे. हे करण्यासाठी सांगितलं आहे, तर तो पिंपलेश्वरला बसवला आहे. ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रदूषण केलं जातं, केमिकल कंपन्या आहेत, या ठिकाणी यांनी बसवलेलंच नाहीत. खऱ्या अर्थाने नागरिकांचं, डोंबिवलीच्या नागरिकांना जीवाशी खेळण्याचं शासनसुद्धा खेळतं आहे. कारण यांचे ऑफिसर ज्या केमिकल कंपनीमध्ये बसलेले असतात. अशा परिस्थितीमध्ये डोंबिवली शहराला पूर्णपणे यांनी वाऱ्यावर ठेवले. म्हणजे थोडक्यात म्हणजे यांना जेव्हा भोपाळसारखं जो दुर्घटना होईल तेव्हा यांना जाग येणार आहेत का? वारंवार नेते येणार, इथले पालकमंत्री येणार, केमिकलचे अधिकारी येणार, केमिकल कंपन्या हलवणार म्हणून सांगितल्या. त्याच्यावर यांनी अजूनपर्यंत काहीही केलं नाही. फक्त बातम्या करणार, त्यांना भेटून जाणार, आणि यांची टुमडी भरून फक्त मी तर थोडक्यात सांगेल, ही नेते मंडळी जी येतात, ही मंत्री मंडळी जी येतात, ही फक्त आपल्या तुंबड्या भरायला डोंबिवलीमध्ये फक्त असं वातावरण भरण्यासाठी झालं की येतात, एवढंच फक्त सहानुभूती करायला फक्त दाखवतात. काय आश्वासन दिलं? आज त्यांनी आश्वासन दिलं आहे की MPCB बोर्डाचं ऑफिस आमचा इथे करतो आहे, आणि ते 24 तास माणूस बसेल. हे 2 दिवसामध्ये ते करणार आहेत. आणि डिस्प्ले हे महिनाभरामध्ये आम्ही पुन्हा या गार्डा सर्कलच्या परिसरामध्ये, गार्डा कंपनीच्या परिसरामध्ये लावतो, आणि त्याचा रोजच्या रोज रिपोर्ट तुम्हाला या डिस्प्ले लावून दिला जाईल या महिनाभरामध्ये, असं त्यांनी आश्वासन दिलं आहे.